प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असतं, हे कुठून शिकलं? नाही, हा अनुभव आहे ना. खऱ्या अर्थानं त्याला मुलामा ज्याला म्हणतो होतो तो शिवसेना प्रमुखात दिलेला आहे. नाही, मी त्यांच्यावर टीका अशी जरील करत नाही, नको राहावा. शिवसेना प्रमुख मग शिवसेनेत तुमच्यावर अन्याय झाला होता? हा, तर त्या टायमाला अन्याय झाला ना. जो तुमचा झेंडा घेऊन फिरत होता त्याने पक्ष का सोडलाय त्याचा कधी विचार केला का? कचरा गेला, घाण गेली, मग लागतं नाही. मी जर काही त्याला प्रत्युत्तर दिलं तर मग शिवसेना प्रमुखाच्या मुलाला बोलला असं होईल ना. शिवसेनेची अधोगती जी झाली त्याला हे कारण आहे. सगळ्यात मोठा मायनस पॉईंट आहे की ते रिझर्व ठेवतात स्वतःची जागा स्वतः निर्माण करावं लागते. निश्चित तुम्हाला काही पाठबळ असते. पण एकनाथ शिंदेच्या प्रेमात कसं पडला तुम्ही? आमदारांना पटवलं कसं काय? पटवलं नाही, आमदार स्वतःहून आले. कुणाकुणावर अटॅक केला? नारायण राणे सोडून गेले, राज ठाकरे सोडून गेले. आता ताकदवर कोण आहे? आता ताकदवर म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची चॉईस केली. सुरुवातीला 40 गेले, परत आता फोडाफोडी सुरू आहे. तुमची भूक किती असं लोक सोशल मीडियावर विचारतायत. आम्ही नाही करत हे, पण आहे, संपर्कात आहेत, सगळे संपर्कात असतात. 20 की 14 नार्वेकर सुद्धा एकदम तयारीत होते, पण ते राहून गेले. किती सत्य आहे याच्यात? इथं राहिलं तर सुसाईड होईल, तर आम्हाला जगायचं. ज्याच्या घरासमोर जोडे जास्त तो खऱ्या अर्थानं सेवक. आम्हाला बी एक लिमिट दिली ना, त्या लिमिटच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून अशा तक्रारी आहेत. या उपवर्गीकरणामध्ये डाव असणं वगैरे याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ घेतला जातो. आमच्या नेत्यांच्या विरोधात जे बोलल त्याला आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे. कोंडीत पकडताय? पकडतात ना राजकारणामध्ये. हे तर तुम्ही पक्षातले की बाहेरचे? नाही, पक्षातले नाही, बाहेरचे असतात. इम्तियाज जलील दहशतवादी आहे. 8-10 दिवसात सुटून जाईल, प्रत्येकाला पाणी मिळेल. यस, नक्की मिळेल. लेट्सअपच्या या खास मुलाखतीत आपलं स्वागत. महाराष्ट्रात सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या दारामध्ये किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जर जास्त गर्दी पाहायला मिळत असेल तसे मोजकेच मंत्री आहेत. त्याच्यामध्ये नाव आहे संजय शिरसाट यांच्या. तुम्ही बंगल्यावर जा किंवा ऑफिसमध्ये जा, गर्दी पाहायला मिळते. याचं कारण असू शकतात की जनसंपर्क मोठा आहे, पण सामाजिक न्याय विभाग जो आहे तो त्यांच्याकडे आहे. आणि एकूणच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना याच्यामध्ये जेव्हा वाकयुद्ध सुरू होतं तेव्हा आघाडीवर, म्हणजे प्रतिकार करण्यासाठी आघाडीवर असतात संजय शिरसाट. मला हे सांगा की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असतं, हे कुठून शिकलात तुम्ही? शिकला नाही, हा अनुभव आहे ना. राजकारणामध्ये आपण वावरत असताना डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे. प्रत्येक घटनेवर जर बारीक नजर ठेवली तर आपल्याला उत्तर देता येतं. काही अवघड पेपर नाही आहे. समजून घेतलं पाहिजे की समोरचा त्याचा अँगल काय, बोलण्याचं कारण काय, आणि त्या पद्धतीने जर आपण समजून घेतलं तर उत्तर द्यायला काही जास्त अडचण येत नाही. पण हे म्हणजे जशाच तसं उत्तर जे आहे हे शिवसेनेमध्ये तुम्ही राहता म्हणून आहे की आधी जन्मापासूनच एक उत्तर द्यायचं? पूर्वीपासूनचा असा स्वभाव राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याला मुलामा ज्याला म्हणतो होतो तो शिवसेना प्रमुखांनी दिलेला आहे. त्यांची भाषा आम्ही ऐकायचो, त्यांचं भाषणं ऐकायचो, त्यांचा संवाद समोर असे बसलो तर काय बोलायचं, कसं बोलतात ते त्याचं ऑब्झर्व करायचो आम्ही. अच्छा. शिवसेना प्रमुखांनी कधी भाषण केलं नाही. लाखोच्या ज्या सभा झाल्यात ना त्या भाषण केलं नाही, लोकांशी संवाद डायरेक्ट साधला आणि तर लोकांच्या मनाला भावला. पण तुम्ही बाळासाहेबांच्या प्रेमात कधी पडला? मी 1985ला. तो काय प्रसंग आहे? आमच्याकडे जे संभाजीनगरला आहे ना, दंगली किंवा तिथलची असलेल्या गुंडांची दादागिरी हा मोठ्या प्रमाणात चालायची. मटक्याचे धंदे, गांजाचे धंदे, लोकांना लुटण्याचे धंदे. बस स्टँडला कोणी जर शेतकरी गेला तर त्याचं धोतर ओढणे, बाई गेलं तर त्याचं शेड काढणे. अच्छा. हा प्रकार एक ठराविक लोक करायचे आणि त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं. तर आम्ही मुलं होतो 22-23 वर्षाची, तर आमच्या मनात एकच यायचं की याला उत्तर देणारा एक माणूस महाराष्ट्रात आहे, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. मग आम्ही ते शोधत मुंबईला आलो. मुंबईला शिवसेना प्रमुखाची भेट आम्ही महाडला घेतली. अच्छा. तिथं मुंबईत झाली नाही भेट? नाही, महाडला झाली आमची भेट. अधिवेशनाला ते तिकडे आले होते. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस शिवसैनिक होतात तुम्ही? नाही, त्या शिवसैनिक असायचं काही कारणच नाही ना. अच्छा. मग तिथं शिवसेना प्रमुखांनी घोषणा केली की आता मुंबई ठाण्यानंतर महाराष्ट्रात गौडदौड. ते आम्ही भेटल्यानंतर. अच्छा. मग सरपोतदार, मधुकर सरपोतदार असतील, शाबीर शेख असतील, ते आमच्याकडे आले. आमची चर्चा झाल्या. मग शाखा उद्घाटन झाली. आणि त्याच्यानंतर जे काही मोर्चे वगैरे निघाले आमच्याकडे 85 ते 89 पर्यंत 26 दंगली झाल्या आणि मोठ्याल्या दंगली. अच्छा. 85 ते 89 मध्ये 26 दंगली झाल्यात आणि त्या मोठ्याल्या, म्हणजे एक महिन्यात, दीड महिन्यात दंगल चालायची. तर अशा त्या दंगली आम्ही पाहिलेल्या आहेत. आणि मग त्याच्यामुळं शिवसेना प्रमुखाशी संपर्क दर 8-10 दिवसाला व्हायचा आमचा.
म्हणजे शिवसेना प्रमुखांना भेटणं किंवा पाहणं लोकांना फार मोठी घटना असायची, पण शिवसेना प्रमुख आम्हाला इझी ऍक्सेस व्हायचे. तुम्ही प्रेमात पडलात म्हणजे बाळासाहेब ठाकरे. नक्कीच प्रेमात पडलो आम्ही सर्वजण. आता माझा वेगळा प्रश्न आहे की आता उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आहेत, आदित्य त्यांचा नातू आहे, तर यांच्यावर टीका करताना तुम्हाला मागे पुढे असं वाटत नाही की आपण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्या मुलाला आपण बोलतोय किंवा त्याच्या पक्षाला आपण बोलतोय असं? नाही, मी त्यांच्यावर टीका अशी जरील करत नाही. हां, आमचे वैचारिक मतभेद आहेत. मला आजही उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असेल, यांचं माझं वैयक्तिक काही भांडण तर नाही ना. शिवसेना प्रमुखामुळे आम्ही मोठं झालो याचा अर्थ असं त्यांनी चुकीचं काही धोरण घेतलं असेल तर त्याला विरोध करू नये अशातला भाग नाही. शिवसेना प्रमुखच सांगायचे मला बंडखोर हवा आहे, म्हणजे अन्याय दिसेल तिथे लाथ मला. हा, बंडखोर हवा आहे. शिवसेना प्रमुख मग शिवसेनेत तुमच्यावर अन्याय झाला होता? उद्धव ठाकरे अन्याय केला. झाला ना. माझंच काय, आता हे 40 आमदार होते, 7 म्हणजे खासदार होते, 12-13 खासदार होते, हे सर्वांनी पक्ष सोडला. त्याला मला हजारो पदाधिकारी. तुमच्या नजरेमध्ये काय येतं? आमदार गेले, खासदार गेले, फुटले, गद्दार झाले. अहो, तुम्ही त्या शिवसैनिकाचा कधी विचार केला का तर त्याने पक्ष का सोडला? जो तुमचा झेंडा घेऊन फिरत होता त्याने पक्ष का सोडलाय त्याचा कधी विचार केला का? तुम्ही कचरा गेला म्हणून म्हणता. विभाग प्रमुख गेले, शाखा प्रमुख गेले, जिल्हा प्रमुख गेले. हे लागतं कधी कचरा गेला, घाण गेली? मग लागतं नाही. अरे ज्या पक्षामध्ये आपण झेंडे घेऊन फिरलो, ज्या पक्षासाठी आपण आंदोलनं केली, अंगावर केसेस घेतल्या, ते शिवसैनिक आज घरदार सोडून फिरतायत. अहो, आता वय होत गेलेत ना, अनेक वर्ष काम करतायत ना ते लोक, आणि तुम्ही एका मिनिटात त्याला जर कचरा म्हणत असाल. तुम्ही गेलात म्हणून कचरा बोलले ना ते, तुम्ही सोडलं अरे असं नसतं. मग आम्ही जर काही त्याला प्रत्युत्तर दिलं तर मग शिवसेना प्रमुखाच्या मुलाला बोलला असं होईल ना. मग बोलताना संयम ठेवा ना. कशासाठी बोलता? नाही पटलं त्याला विचार, गेला तो आता. मग पहिल्या जेव्हा 40 आमदार फुटले, ते सगळे तुम्ही सुरतला गेलात, तिथून गुवाहाटीला गेलात, तर त्याच्यामध्ये तुमचा रोलही महत्वाचा होता सगळं हे करण्यामध्ये. काय म्हणजे काय हे सगळं जुळवाजुळव करताना काय नेमकं काय धागा पकडला सगळ्यांना एकत्रित करण्याचा? की उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून, उद्धव ठाकरे कोणाशी संवाद नाही साधत आहे? हा बघा, उद्धव ठाकरे साहेबांचा स्वभाव हा राजकारणी नाही आहे, मी आजही तुम्हाला सांगतो. मला वाटतं शिवसेना प्रमुख गेल्यामुळं अचानक त्यांच्याकडे आलेली ही जी काही मोठी जबाबदारी आहे ना, त्या कॅपॅसिटीचे ते नव्हते आणि त्याच्यात त्यांना इंटरेस्टही नव्हता. आम्ही जेव्हा उद्धव साहेबाला पाहायचो ना, ते असे समोरून जायचे, ते आमच्याशी बोलत नव्हते, आम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतो. त्यांच्या त्या फोटोग्राफीच्या याच्यामध्ये ते व्यस्त राहायचे. परंतु अचानक हे आल्यानंतर ते आताही स्वतःला रिझर्व ठेवतात. हा सगळ्यात मोठा मायनस पॉईंट आहे. म्हणजे शिवसेनेची अधोगती जी झाली त्याला हे कारण आहे, सगळ्यात मोठा मायनस पॉईंट आहे की ते रिझर्व ठेवतात स्वतःला. मग भेटणार नाही, मग बोलणार नाही. काय काम करायचं? राज ठाकरेंनी म्हटलं होतं की बडव्यांच्या याच्यात आहे म्हणून. तसंच झालं ना. मग ते उद्धव ठाकरे दोषी कसे काय, ते बाकीचे दोषी का नाही? साहेब तुम्ही मोठे आहात, असं कॉमन जर भेटलं तर कसं व्हायचं? मग तुम्हाला लोक इझी घेतील. आपलं कसं असलं पाहिजे, शिवसेना प्रमुखासारखं असलं पाहिजे, असं नसतं. प्रत्येक जण आपल्या कॅपॅसिटीनुसार आपली जागा निर्माण करत असतो. आज शिवसेना प्रमुख आहे, ते गेल्यानंतरही त्यांची जागा कोणी घेतली का? नाही घेऊ शकत. शिवसेना प्रमुख त्याची जागा कोणी घेतली का? घेऊ शकतं का? नाहीच. म्हणून त्यांची जागा, स्वतःची जागा स्वतः निर्माण करावं लागते. निश्चित तुम्हाला काही पाठबळ असतं. शिवसेना प्रमुखाचे आशीर्वाद होते म्हणून मी म्हणतो, मी आता या स्टेजला आलो, मी आता मंत्री झालोय. म्हणजे तो कार्यकाल जर त्यांनी मला हात नसता दिला तर मी नगरसेवक झालो नसतो, तर आमदार झालो नसतो, तर मंत्री झालो नसतो. या सगळा जो प्रवास आहे त्या कुणाच्या तरी सपोर्टमुळे झालं ना. ते असावंच, परंतु त्याच्यासाठी तुमचे गट सुद्धा तुम्हाला तयार करावं लागतं, तुम्हाला दाखवावं लागतं. दोघांचा स्वभाव वेगळा होता, म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वभाव वेगळा होता. एकनाथ शिंदेच्या प्रेमात कसे पडला तुम्ही? नाही, आम्ही त्यावेळेला शिंदे साहेबाकडं एक नंबरचं नाव एकनाथ शिंदे साहेबांचं होतं. ते मुख्यमंत्री होणार होते, त्यांना तसा निरोप दिला होता की तू मुख्यमंत्री आहेस, बाकी सगळं अरेंजमेंट कर. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या टचमध्ये आम्ही सर्वजण होतोच. आधीपासून नाही, ह्या सगळ्याच प्रोसेसमध्ये एकनाथ शिंदे साहेब पण आमच्याच फळीतले ना सर्व. परंतु दीड वर्ष आम्ही दरवेळेस सातत्याने उद्धव साहेबांना सांगायचो, साहेब असं आहे, साहेब तसं आहे, असं झालं तसं झालं. ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते, काम करण्याच्या मनस्थितीत नव्हते.
मला सांगा, आम्ही 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये संजय शिरसाटला 2 कोटीचा निधी दिलाय. आहे का त्यांच्या कुठं रेकॉर्डवर? मग जर मतदारसंघात काही कामच केल्यानंतर लोक निवडून कशी देतील आपल्याला? आमची ओळख काय असते? गावामध्ये रस्ते केले, लाईट बसवला, ड्रेनेज लाईन केली, आणखीन काय केलं, त्याच्यामुळे लोक आपल्याशी अटॅच होतात ना. जर कामच नाही केलं, तुम्ही दगडासारखं राहिले, तुम्हाला कोणाच मग विचारणार? शिंदे साहेबां म्हणजे एकनाथ शिंदे हे तुम्हाला घेऊन निघाले, तो निघाले point नाही. याच्यासाठी आम्हाला 1.5 वर्षाचा कालावधी लागला. मग 1.5 वर्षापासून ही सगळी तयारी सुरू होती. हे सगळं कालावधी लागला. एक एक आमदार येत गेला, जुळत गेला, तो सांगत पण गेला. आमदारांना पटवलं कसं काय? पटवलं नाही, आमदार स्वतःहून आले. हा ते सांगायचे की साहेब आता नाही तर राहण्यात काय अर्थच नाहीये, हा. साहेब तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, साहेब तुम्ही मग काहीतरी त्यावेळेला भीती नाही वाटली शिवसैनिक रागावतील, जी शिवसेना स्टाईल आहे ती? नाही, आता आम्हीच स्टाईल करणार. तुम्ही आम्हीच स्टाईल होतो ना. तुम्हीच आहात. आम्हीच होतो ना त्यावेळेला. छगन भुजबळ यांच्या वेळेला जो राडा झाला, अटॅक करणारे आम्हीच होतो ना. आम्ही हे सर्व पाहिलेलं आहे ना, म्हणून आम्हाला माहिती कुणा कुणावर अटॅक केला? नारायण राणे सोडून गेले, राज ठाकरे सोडून गेले, छगन भुजबळ. नारायण राणे जेव्हा गेले तर पहिली पोटनिवडणूक झाली. हा, मालवणची. आम्ही कणकवलीला होतो. हा आमची अवस्था अशी होती की कणकवलीमध्ये आम्हाला रूम सुद्धा मिळाल्या नव्हत्या. हा. तर आम्ही कुडाळला जाऊन राहिलो, कुडाळून यायचो प्रचाराला. इतकं तंग वातावरण होतं की कधी कधी कुणावर अटॅक होईल हे सांगता येत नव्हतं. अशा ठिकाणी सुद्धा आम्ही प्रचाराला जायचो ना. मग त्यावेळेला संभाजीनगर कुठं, कोकण कुठं, त्यातल्या त्यात कणकवली कुठं, असलेली त्यांची दादागिरी तिथलची, तिथे आम्ही भिडलोच ना. परंतु त्यावेळेला शिवसेना प्रमुखाचा सारखा एक ताकदवर नेता आमच्या पाठीशी होता म्हणून काही वाटलं नाही. आता ताकदवर कोण आहे? आता ताकदवर म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांची चॉईस केली आणि त्यांना सांगून आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घडवला. पण आता शिरसाट साहेब म्हणजे सुरुवातीला 40 गेले, परत आता फोडाफोडी सुरू आहे. तुमची भूक किती असं लोक सोशल मीडियावर विचारतात, इतरही विचारतात. तिकडे संजय राऊत सकाळी 9 वाजता बोलतात की यांना भस्म्या रोग झालाय, उद्धव ठाकरे म्हणतायत भस्म्या रोग झालाय. तर बघा, एक सांगू, प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही जे काही लिहिता ना किंवा तुमच्याकडे जे दाखवलं जातं ना ऑपरेशन टायगर, आम्ही नाही करते. कोण करतो? कोण मग? लोक, ते जे खासदार आहेत ते स्वतःहून अप्रोच होतात. हां आता हे तुम्ही म्हणतात आमदार किती फुटणार आहेत, हां 10 आहे का 15 आहे का 12 आहे? अरे आम्ही नाही डिसाईड करते, हां हे लोक स्वतः येतात. साहेब आम्हाला पक्ष सोडायचा आहे, आम्हाला तुमच्याकडे यायचं. आता ह्यांचं कसं आहे, कोणी गेला का त्याला सांगायचं याने इतके खोके घेतले, हा गद्दार झाला. अरे बाबा, तो का जातोय? तो येडा आहे का? तो राजकारणामध्ये इतकी वर्ष म्हणजे बंडखोर आमदार तर म्हणत होते की 50 कोटी आम्हाला ऑफर होती, ती हे तर व्हायरल झालेलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात पैसे मिळत नाही. होती. आता हे कोण म्हणतं? जे गेले नाहीत ते म्हणतात हां आम्हाला तर ऑफर होती साहेब, पण निष्ठा पहा आमच्या, आम्ही राहिलो का नाही असं सांगणं म्हणजे आहे ते खोटं बोलतायत. आता मग निश्चित खोटं बोलतायत ना. निश्चित खोटं मुंबईच्या नगरसेवकांना 15 कोटीचा फंड दिला, म्हणजे इतर बघा, फंड देणं हा भाग वेगळा आहे. का देऊ नये? आम्ही देऊ फंड, दिला पाहिजे. आता खासदार आले त्यांना आम्ही फंड देणार आहोत. त्यांनी काय स्टेटमेंट केलेले? आमच्या भागात काम होत नव्हतं आणि आमच्याकडे आल्यानंतर जरी त्यांचं काम होत मुळात हेच चुकीचं आहे ना की मंत्रीपद किंवा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना कोणाची ममत्व आणि दुजाभाव ठेवणार नाही. तर तुम्ही फंड देत नव्हतात तुम्ही. त्याच्याबद्दल सत्तेत असताना ते कुठं देत होते? ते सत्तेत होते तेव्हा ते कुठं देत होते? आम्ही सत्तेत होतो का नव्हतो? मग 19 ते 22 आम्हाला फंड का दिला नाही? तुम्ही सर्वस्वी होतात ना, तुमची एक सही काही करू शकले असते. म्हणजे तुमचं सरकार असताना सुद्धा फंड मिळाला नाही मिळाला. मग तुम्ही दुसऱ्याला कसं नाव ठेवू शकता? म्हणजे तुम्ही तुमच्याकडे अधिकार असताना तेव्हा काही दिलं नाही, मग दुसरा तुम्हाला कसा देईल? म्हणून हा वैताग जो आहे, एक त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये न जाणं, त्यांना पाठबळ न ते देणं. तर म्हणतात आम्ही प्रचार केला मग हे निवडून कसे आले एवढे खासदार? आता भाषणावर जर निवडून येत असेल, मग प्रत्यक्षात काम करायला पाहिजे. बुथवाईज ग्राउंड लेवलला तुमचं काम असावं लागतं. असं नाही चालत आहे. ठीक आहे. आता शिरसाट साहेब, टायगर 2 अशी एक चर्चा सुरू आहे, कुठपर्यंत आली आहे? म्हणजे खरंच यायचं हे बाकीचे जे उरलेत 20 पैकी 14 लोक येणार आहेत आणि थोड्याच दिवसात येतील, तुमचेच काही लोक सांगत असतात. आमच्याकडे जे काही निवडक, ज्याला नेतेगण म्हणतो किंवा ज्यांचे संबंध आहेत असे जे लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा ही चालू असते. परंतु त्याचा निर्णय कधी घ्यायचा आहे
ते शिंदे साहेब ठरवतात. पण आहे, संपर्कात आहेत. सगळे संपर्कात असतात. 20 की 14? नाही ही आता त्याचा संख्या आज आकडे एकदम फायनली मी तर ऐकलं मिलिंद नार्वेकर सुद्धा एकदम तयारीत होते, पण ते राहून गेले. किती सत्य आहे याच्यात? तुम्हाला एक सांगतो की उबाठामध्ये हे किती जरी काही बोलत असेल तर फार मोठा असंतोष त्यांच्यामध्ये आहे. ते आता वैतागलेले आहेत, ते राहायच्या मनस्थितीत नाहीत. नार्वेकर पण आता हे कोण- उद्धव कोण- ठाकरेंचे एकदम उजवे हात मानले वैयक्तिक जातात. वैयक्तिक कुणाचं नाव घेणार नाही, परंतु तुम्ही आता काय ठरवायचं ते ठरवा. परंतु हे सर्वजण आता या स्टेजला आलेत की आता आम्हाला इथं राहिलं तर सुसाईड होईल, तर आम्हाला जगायचंय अशा पद्धतीचं. साहेब, मंत्रिपदाची मोठी जबाबदारी तुमच्याकडे आहे. आता ही मंत्रिपदाची जबाबदारी असं वाटलं होतं म्हणजे जेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंशी संपर्कात आलात, मग काम सुरू केलं, कधी वाटलं होतं की या महाराष्ट्राचा मंत्री आम्हाला होईल? नगरसेवक सुद्धा होईल असं वाटलं नव्हतं. आमचा तो हेतूच नव्हता ना, आमचा तो ध्येयच नव्हतं ना. पक्ष म्हणून आम्ही पाहत होतो. नंतर नगरसेवक कधी झाला आम्हाला कळालं नाही. मग आमदार झालो. हे आमचं स्वप्न नव्हतंच. अहो माझ्यासारखा कॉमन माणूस, आता एकनाथ शिंदे साहेब ते रिक्षा चालवत होते, मी रिक्षा चालवत होतो, प्रताप सरनाईक रिक्षा चालवत होते. हे छोटे छोटे कार्यकर्ते म्हणून आम्ही वावरत होतो. थोडी लिफ्ट मिळाली राजकारणामध्ये. काय आमच्या मग काय विजन ठरवलं की मी मंत्री आहे, आता मी ज्या खूप छोट्या याच्यातून आलो पुढे, तर काय विजन आहे की मंत्री म्हणून काम करायचं? मला एक वाक्य बाळासाहेबाचं आठवतं. ते सांगायचे, ज्याच्या घरासमोर जोडे जास्त तो खऱ्या अर्थानं सेवक. म्हणून काम त्या पद्धतीने केलं पाहिजे आणि ती पद्धत आम्ही अवलंबतो. आता तुम्ही माझ्याकडे पाहत असाल, फुल रश असते. हा माणूस कुठून येतात, कोण कुठून येतं, छोटे छोटे कामं घेऊन येत असतात. त्यांना जर तुम्ही भेटलेच नाही, मी नाही भेटलो यांना, इथून हे नर्वस होऊन जाणार. मुंबईला गेलो तो मंत्रालय भेटायला, पण पाहिलं सुद्धा नाही. काम हो का नको हो, पण तू भेटा तर खरं. हे शिवसेना प्रमुख शिकायला की प्रत्येकाला भेटणं ते तुमचं काम आहे. आणि म्हणून आता आमचं जे विजन आहे, आता आम्ही जे मंत्री झालो, आम्हाला वाटतं यांची कामं झाली पाहिजेत. सगळ्यांची होणार नाहीत, काहीची तर होतील. ज्याची होतील तो खुश तर राहील. तुमच्या विभागाला जो फंड आहे तो नेहमी म्हणजे असं इतिहास राहिला की तुमच्या विभागाचा फंड काढायचा, दुसरीकडे वळायचा. तुम्ही तक्रारी केली होती, अडचणी येतात. आता लाडकी बहीण योजनेमध्ये फंड हे कटणं, आता काय झालं, माझ्या विभागाचा फंड कटल्या गेल्यामुळे मी बोललो. सगळ्याच विभागाचा कटल्या गेला, पण तो कोणी बोललं नाही. तुम्ही खुलेपणाने बोलला. खुलेपणाने सांगितलं किंवा माझ्या खात्याचा तो कट करता येत नाही, परंतु काही गोष्टी मग ॲडजस्ट करून आता मला फंड वाढून दिला. म्हणून आता जे काही कटिंग होते त्याच्यावर माझ्या फंडावर त्याचा परिणाम होत नाही. परंतु हे बोललं पण पाहिजे होतं. मी बोलल्यामुळं मला तो रिलीफ मिळाला ना, थोडी चावी मिळाली. मग आता ते करावंच लागतं. राजकारणामध्ये काही पण अशा कुठल्या योजना आहेत की ज्या तुमच्या सरकारमध्ये आता म्हणजे तुम्ही हे सगळं खटाटोप केला आहे, बंडखोर झालात, एकनाथ शिंदे सोबत आलात, तर हे या तुमच्या हातातून या महाराष्ट्राच्या लोकांसाठी या योजना आहेत? बघा, आमच्याकडे अनेक योजना आहेत, त्याचा खऱ्या अर्थानं वापर कोणी काही लोकांनी केला नाही. औद्योगिक संस्थेचे माझ्याकडे आहेत. तुम्ही 7 कोटी म्हणजे 1 कोटीपासून तर 25 कोटीपर्यंत प्रपोजल करू शकता. सूतगिरणी आहे, तुम्ही 100 कोटीपर्यंत काम करू शकता, त्याला आम्ही लोन देतो. सगळ्यात महत्त्वाचं, मी विद्यार्थ्यांवर जास्त फोकस केला आहे. मी गेल्या वेळेस 1200 कोटी ठेवले, 120 हॉस्टेलचे निर्माण करायला लागलो होतो. ते काम सुरू झालेलं आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये 12 मी हॉस्टेल बांधलं, एकदा जाऊन बघा. ते हॉस्टेल तुम्हाला खरं अर्थाने दिसेल कसं असतं हॉस्टेल. त्याचं लोकार्पण मी करतोय, पुण्याचं करतोय. असे अनेक जे काही आता जे होतं, आता ते उगवायला लागलं. मी बीज टाकलं होतं 1.5 वर्षापूर्वी, आता ते खऱ्या अर्थानं उगवायला लागलं. म्हणून आता नवीन आमच्याकडे 54,000 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये नवीन आता मी 22,000ची भर टाकतोय. विचार करा, 22,000 विद्यार्थी जेव्हा चांगलं शिक्षण त्यांना मिळेल, त्याच्यातला कोणतरी कलेक्टर होईल, तहसीलदार होईल, तलाठी होईल, आणखीन कोणता इंजिनियर होईल, डॉक्टर होईल. सगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काही मुलं हॉस्टेलच्या तक्रारी असतात, काही निकृष्ट दर्जाचं जेवण तक्रारी आहेत ना, तक्रारी आहेत. याला कंट्रोल करण्यासाठी काही प्लॅन आहे का? तक्रारी कशा असतात माहिती आहे का? हे आमच्याकडचे बहुतेक हॉस्टेल्स हे भाडेतत्वावर घेतलेले. भाडेतत्वावर म्हणजे आता मी एखादा, तुम्ही घर मालक आहात, तुम्ही मला किरायाने घर दिलं, आता त्याचा कसं काय करायचं तुम्ही पहा.
म्हणून त्याच्याकडे जास्त दुर्लक्ष होतं. मग तिथं राहण्याची व्यवस्था बरोबर नाही, किचन बरोबर नाही, टॉयलेट बरोबर नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी नंतर काही कालावधीनंतर येतात. आता आमच्याकडे आम्ही घेतलेली प्रॉपर्टीज काही काही लोकांची 20-20 वर्ष 25-25 वर्षापासून किराया आम्ही भरतोय. आता ते कुठं थांबलं पाहिजे का नाही? मग दुसऱ्याची प्रॉपर्टी घेतली आपण त्याच्यावर हॉस्टेल चालवतो आणि पैसे भरतो, पैसे देतो त्यांना भाडं. मग सरकारचं का असू शकत नाही? म्हणून तर मी हे सुरू केलंय. आता ह्या वर्षी मी 1500 कोटी रुपये ठेवले. हां, मी दरवर्षी गेल्या वर्षी 1200 ठेवले, या टायमाला 1500 ठेवले. ही प्रक्रिया मी आता सुरू केलेली आहे. सरकारच्या मालकीचं असलं पाहिजे, सरकारचं असलं पाहिजे, मग आपल्याला त्याच्यावर खर्च करायला काही वाटत. स्कॉलरशिपच्या बाबतीत अनेक वेळा तक्रारी येतात की विदेशी जातात विद्यार्थी पण त्यांचं स्कॉलरशिप मंजूर होत नाही, जो क्रिमी लेअर आहे तो कमी केलेला आहे, अशा ज्या तक्रारी, याच्यावर काही म्हणजे सरकारची उदासीनता, सामाजिक न्याय विभाग बोलायला चांगला आहे, मग ते धनंजय मुंडेंनी सांभाळलं असेल, तुम्ही सांभाळलं असेल, पण त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, ही तक्रार आहे. स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये विदेशामध्ये जाताना एक लिमिट आम्ही ठरवलेली 75 विद्यार्थ्यांची. परदेशातले कॉलेज ज्या ज्या कॉलेजमध्ये जातात त्या कॉलेज आमच्याबरोबर अटॅच आहेत, त्यांना आम्ही स्कॉलरशिपही देतो, मुलांचं शिक्षण होतं, पण त्याचा आकडा आहे 75. आता तो वाढून यावर्षी मी 100 केला, तर पुन्हा आणखी 150 करायचा आमचा मनोदय आहे. सगळ्याला स्कॉलरशिप देता येत नाही, परंतु जे आहेत त्यांना योग्य पद्धतीने गेलं पाहिजे हे आमचं धोरण असतं, ते आम्ही करतोय. म्हणून अडचणी कधी येतात की ज्यांना ॲडमिशन घेतात पण तो स्कॉलरशिप भेटत नाही, पण तो आम्हाला बी एक लिमिट दिली ना, त्या लिमिटच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही, म्हणून अशा तक्रारी आहेत. आता इथं स्थानिक जर तुम्ही पाहाल महाराष्ट्रात, आम्ही अनेक पद्धतीचे त्यांना पैसे देतो. हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही भेटलं, ठीक आहे, स्वाधार योजनेतून त्यांना आम्ही पैसे देतो. ती योजनेमध्ये 6-6.5 हजार देत ते वाढवायचा प्रयत्न करतो. म्हणून पैशाची कमी भासू देत नाही आम्ही. आता ती सिस्टीम लावायची, त्या सिस्टीममध्ये काही वेळा थोडीशी गडबड होती, ती नीट करायचा आमचा प्रयत्न आहे. पण किती वर्ष म्हणजे ही या तक्रारी तर किती मागच्या अनेक वर्षापासून या तक्रारी ते दुरुस्तच होत नाही. मंत्री येतात, आपलं काम करतात, त्या ज्या मूलभूत तक्रारी आहेत त्या दुरुस्त कधी नाही होतील. असं नाही प्रत्येक मंत्री काम करतो, परंतु ज्याचा त्याचा आवाका आहे, आपण आपल्या पद्धतीने काम करतो. याच्या पुढे भविष्यात येणारं माझ्यापेक्षा चांगलं काम करू शकेल, म्हणून हे कुणा मागचा होता त्यांनी काम केलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी त्याच्या पद्धतीने काम केलं, आपण आपल्या पद्धतीने काम करतो. म्हणून काम करताना थोडी जी काही स्पीड घ्यायचा प्रयत्न आपण करायचा पाहिजे, तो मी घ्यायचा प्रयत्न करतो. एक चर्चा अशी, उपवर्गीकरण जे आहे त्याच्यामध्ये खूप वाद सुरू आहे, मातंग विरुद्ध बौद्ध समाज, आणि खूप चर्चा त्याच्यावर होते. काय सरकारची काय भूमिका आहे, का करू पाहते उपवर्गीकरण? हा भाजपचा डाव आहे किंवा RSSचा डाव आहे, अशा प्रकारची काही उत्तर आहेत ती बघा, या उपवर्गीकरणामध्ये डाव असणं वगैरे याच्यावर मी विश्वास ठेवत नाही. उलट अर्थी जेव्हा हे उपवर्गीकरणाचा बिदर समितीने जेव्हा अहवाल दिला, कॅबिनेटमध्ये आला, तर मीच सांगितलं पाहिजे की याला वेळ द्या. ज्या बिदर समितीने कुणाचे ज्या सूचना होतील किंवा कुणी काही ऑब्जेक्शन घेतलं असेल त्याची सुनावणी केली नाही. सरकारने पहिलं 15 दिवसाचा वेळ दिला, तो कमी होता, म्हणून आम्ही नंतर पुन्हा कॅबिनेटमध्ये मी तो वेळ वाढवून घेतला, 1 महिन्याचा केला. त्याच्यात आता 80,000च्या आसपास तक्रारी आलेल्या आहेत. आता त्याची सुनावणी करणं, ते पुढे जाणं, त्याला कालावधी जाणार. आणि एक तुम्हाला सांगतो की कुणाही समाजावर अन्याय करणं हा आमची भूमिकाच नाही. म्हणून मी सांगितलंय की कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार जरूर घेईल. तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे सामाजिक न्याय विभागाची. आता त्याच्यामुळे सगळं चांगलं झालं तरी तुमच्याकडे येणार आहे आणि वाईट झालं तरी तुमच्याकडे माझ्याकडे येणार आहे. आता काय झालेलं आहे की काय समाजामध्ये मतभेद असे झालेत, मातंग समाजाला वाटलं की आम्हाला आता जास्त आरक्षण मिळतंय आणि हे लोक आम्हाला विरोधात जात आहेत, असं काही नाहीये. आणि बौद्ध समाजाला सुद्धा किंवा इतर चांभार समाज, इतर जे काही समाज सर्व जे आहेत त्यांना वाटतं की आपलं आरक्षण कमी करून त्यांना देत आहेत. हे आपसामध्ये जे लढतायत हे मुळात चुकीचं आहे. थोडा निर्णय होऊ द्या, नंतर तुम्ही बोला ना. एकदा निर्णय झाला की मग चर्चाच होऊ शकत नाही, म्हणून ही चर्चा आहे. निर्णय होणार प्रक्रियेला टाइम आहे आणखी, म्हणून तुमच्या आपसामध्ये तुम्ही एकमेकाचा मतभेद वाढवू नका. तणाव वाढतोय आपसामध्ये हे वाढवू नका, हे आमची त्यांना विनंती असते. एक महत्वाचं, तुम्ही अनेक वेळा अशी वादग्रस्त विधानं करता, पण तरी सुद्धा पक्षश्रेष्ठी काय तुमच्याकडे लक्ष देत नाही, एखाद्या वेळेला समज दिली जाते. हे असं का? खूप लाडके आहात म्हणून हे काही खूप कॉन्ट्रोवर्सी, तुम्ही काल विनायक राऊतांबद्दल जे बोललात ते बोलायला नाही पाहिजे होतं असं अनेकांचं म्हणणं आहे की घरामध्ये मातोश्रीमध्ये हे सगळं चालतं वगैरे. आपण काहीच नाही बोललेलो,
काय होतं माहिती का, माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ घेतला जातो. वादग्रस्त म्हणजे काय, प्रेस मी घेतली का विनायक राऊतच्या सुनेने घेतली, तिने घेतली. तिने जे काही केलंय, तिने जे बोललं त्याचं मी ते सांगितलं, तिने बोललं हे योग्य नाही. पण एका मंत्र्याने उडी घेणं आणि त्याला म्हणजे तेल टाकणं. अहो, या विनायक राऊतने एकनाथ शिंदे साहेबाबद्दल काय नाही बोलला. हां हा जादूटोणा करतो, हा नारळ हे करतो, ते करतो. तुम्ही किती वेळा बोलता तुम्ही? त्यांना बी काय तेव्हा तेव्हा तुम्हाला माणुसकी वाटत नाही का? एकनाथ शिंदे साहेब दरेला गेले, तिथं ते असे आता जादूटोणा करायला गेले, किती वेळा बोलले तुम्ही? त्यांना फॅमिली नाही आहे. मग तुमच्यावर जेव्हा आलं तर मग तुम्ही ते सहन केलं पाहिजे. मग तुम्ही सोडणार नाही नाही, आम्ही कसं एकनाथ शिंदे यांच्यावर समजा कोणी बोलत तुम्ही सोडणार नाही. आमच्या नेत्यांच्या विरोधात जे बोलेल त्याला आम्ही सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे. मध्यंतरी मुलाच्या हॉटेलच्या संदर्भात ही चर्चा, ते सगळं निवळलं की आता हे त्यांना सिद्ध करून दाखवा ना. हे बेछूट आरोप करून कसं मला कसं तरी पकडीत आणायचं, खिंडीत गाठायचं ज्याला म्हणतात ना, ते करायचा प्रयत्न करतात. अरे राजा हो, करा ना, सरकारकडे जा, कोर्टात जा, केस करा, समोर येऊ द्या. मी एवढं स्पष्टपणे सांगतोय तुम्हाला, एखादं चुकीचं काम केलं, तुम्हाला जर सरकार न्याय देत नसेल तर कोर्टात जाता येतं का नाही तुम्हाला? का जात नाही हो तुम्ही? मग मग गप्प बसतात. म्हणजे तुमच्या मुलाचा काही दोष नाही, सगळे काहीच नाही कायदेशीर. ना. जे नसलेल्या गोष्टी एवढा मोठा उचलायच्या. आलिशान सगळं बनवणं, तयार करणं. आणि शान काही नाही, एक हॉटेल विकत घेणं हा इथपर्यंत विषय मर्यादित होता. आता जाऊन बघा त्या हॉटेलची अवस्था, खंडर झालंय. आता घ्या ना कोणतरी जाऊन त्याला. इतक्या कुठे तुम्हाला म्हणजे कोणीतरी कोंडीत पकडतंय. पकडतात ना राजकारणामध्ये. हे तर तुम्ही करणारच. पक्षातले आहेत की बाहेरचे आहेत? नाही नाही, पक्षातले नाही, बाहेरचे असतात ते. ज्यांना आपण ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करतो ना, ते असं विचार करतात की आता काय करायचं. एक 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 दोन शेवटचे प्रश्न आहेत. एक विधान तुम्ही केलं होतं ज्या वेळेला निदा याचा प्रकरण आलं होतं पुढे नाशिकच्या याचं, की तुम्ही संभाजीनगरमध्ये राहतात, तुमचं घर मूळ गाव तिथे आहे, की संभाजीनगरमध्ये पाकिस्तान आणि काश्मीर यांच्याशी संबंधित असलेले आतंकवादी, दहशतवादी राहतात. हे काय कारण होतं? एक मंत्रिपदावर असलेला व्यक्ती अशा प्रकारचं वक्तव्य करतो, तेव्हा हे पॉलिटिकल असतं की खरंच असतं? हे खरं आहे. हे बघा, तुमच्या राजकारणापेक्षा देशाला महत्त्व जास्त द्या. मी काय बोललो, निदा खान प्रकरण, ती निदा खान घडलेलं प्रकरण नाशिकला, मी त्यावेळेला सांगितलं की हे महाराष्ट्रभर चाललेलं आहे. इझी घेतलं तुम्ही लोकांनी, असं कसं होऊ शकतं? मग पुण्याला घडलं, मग कळालं अरे नाही पुण्याला घडतं. मग संभाजीनगरला घडलं, अरे संभाजीनगरला, अरे नागपूरला घडलं, हो नागपूरला घडलं. होतं नाही जाळं. ती निदा खान तिकडून बांद्रा मुंब्र्याला आली, मुंब्र्याहून संभाजीनगर आली, 35 दिवस राहिली. आमच्याच एका नगरसेवकांनी दिलं हे दिलं त्या इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरून पकडल्या गेली. मग मतीन पटेलच्या घरात राहिली. मग मतीन पटेल दहशतवादी आहे? मी त्याला दहशतवादी नाही म्हणत. मी त्याला सांगणारा जो इम्तियाज जलील, त्याचा नेता इम्तियाज जलील दहशतवादी आहे. दहशतवादी काय? मग हे काय करताय ते? तुम्ही धर्मांतर करायचे जे काही चक्रव्यूह चालवतात, हे काय कसला प्रकार आहे? अटॅक करायचे 3 प्रकार आहेत. एक अतिरेकी आहेत, जो गोळीने मारतो. दुसरं ड्रग्स आहे, जो माणसाला एकदा नशेला लावून त्याला मारतो. तिसरं हे धर्मांतर आहे, ज्याच्यामुळे सुद्धा कुटुंब उद्ध्वस्त होतात. म्हणून ते सगळ्यांचा प्रकार एक आहे. आता तुम्ही हे जर मी म्हणाल अतिरेकीचे हे ते सगळं, 15 दिवसापूर्वी आमच्या संभाजीनगरमधून राजस्थानची पोलीस येऊन ESIच्या एजंट वगैरे जे काही 2 जण पकडले गेले हर्सुलचे. कसे पकडले गेले हो? राजस्थान पोलिसाला मी तर नव्हतं सांगितलं. तिकडनं ते येतात, इथून जाऊन त्या दोघाला आरोपीला पकडतात, घेऊन जातात. मग सरकार तुमचं आहे, तुमचं सरकार असताना हे इथे राहतातच कसे? हेच ते आहे ना. आता म्हणून आता यांच्यावर कारवाई जेव्हा व्हायला लागल्यात ना, तर त्या टायमाला यांचं धाकबदान आणलेलं आहे. ते पकडले गेलेत. आमच्याकडे ATSच्या कारवाई झाल्या, त्यात 2 जण मेले. आमच्याकडं अनेक वेळेला अशा कारवाई होत गेलेल्या आहेत. आणि सेन्सिटिव्ह शहर म्हणून आमच्या शहराकडे पाहिलं जातं. प्रत्येक काही ना काही घटनेचा आमच्या शहराशी संबंध जोडला जातो. म्हणून आम्ही आमच्या शहराकडे बारकाईने लक्षही ठेवतो आणि अशा कारवाई करण्याच्या विरोधात बोलतो सुद्धा. एक
तुम्ही संभाजीनगर हे बदलत का नाही? अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न आहे, अनेक वर्षाचा कचऱ्याचा प्रश्न आहे, अनेक वर्षाचा जे स्लम आहे. तुम्ही आता मंत्री झालात, निदान तुम्ही तिथे सगळं बदलत चाललेलं आहे. पहिले कधी होणार पण? खड्ड्याचं शहर म्हणायचे, आता खड्ड्यात तिथं दिसत नाही, कचरा नक्की दिसत नक्की दिसत. तुम्ही या, कधी या. आता एवढा निधी आम्ही वापरलाय तिथं. आणि आता तुमच्या आता हे तुमचं झालं का, मला आता 2:30 वाजता मग सीएम साहेबाबरोबर माझी बैठक आहे. पाणी प्रश्न ते सुटलेला प्रश्न आहे. शेवटचे 8-10 दिवसामध्ये पाणी शहराला सुरू होऊन जाईल. आता प्रश्न सोडायचा. एवढ्या वर्षी पाण्याचा जो प्रश्न होता तो 8-10 दिवसात सुटून जाईल, प्रत्येकाला पाणी मिळेल. यस, नक्की मिळेल. संजय शिरसाट यांचं नक्की मी सांगतो तुम्हाला. आता त्याच्या बैठकीला मी आता चाललोय आता. म्हणून चिंता करू नका, शहर आमचं सुंदर होतंय. सामाजिक न्याय विभागातर्फे महाराष्ट्रभर चांगलं काम करायचा प्रयत्न आहे. मग ते महाडचं चौदार तळे असो, हिंदू मिल असो, हॉस्टेल्स असो, पीपल एज्युकेशन सोसायटी असो, तीर्थदर्शन योजना असो, या सगळ्या माध्यमातून एक एक स्टेप आम्ही आता क्रॉस करत चाललेलो आहोत. आणि भविष्यामध्ये सामाजिक न्याय विभाग हा इतर खात्यापेक्षा सुद्धा एक घर पुढे काम करताना तुम्हाला दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचाही प्रश्न अनेक वर्ष रेंगाळतोय, तो पूर्ण कधी होईल? छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक होणार होतं अरबी समुद्रामध्ये, तो कधी? छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबद्दल तर मला जास्त माहिती नाही आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरचं जे स्मारक आहे त्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा नोएडाला जातोय. आणि त्याच्यापूर्वी सीएम साहेबाबरोबर सुद्धा एक बैठक आयोजित केली होती. हे इराण अमेरिका जे वार चालू आहे त्याच्यामुळे वाढलेली किमती, तेही सरकारचा प्रयत्न आहे की त्या पुतळा बनवणाऱ्याला अडचण येऊ नये म्हणून त्याची किंमत सुद्धा वाढून द्यायची सरकारची मानसिकता आहे. म्हणून हे सर्व काम जेवढ्या गतीने करता येईल तेवढ्या गतीने करता. डेट फिक्स होईल एवढ्या वर्षात होईल? आता ह्या पुढच्या आठवड्यात होईल. हां, मग पुढच्या आठवड्यात हे ठरेल की एवढ्या दिवसामध्ये हा पुतळा? नक्की ठरेल. मग एक शेवटचा प्रश्न आहे, ही सगळ्या प्रश्नांची फटाफट उत्तरे कशी देतात? म्हणजे ते शाळेमध्ये काय वक्तृत्व स्पर्धेत होतात की आणखी काय ट्रेनिंग घेतलंय कुठे? याच्यामध्ये स्वतःहून इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं. प्रश्न तुम्हाला समजण्याच्या ऐवजी तुम्ही त्याच्यात जर तुम्ही इन्व्हॉल्व जर असाल तर तुम्हाला किती कोणताही प्रश्न आडवा तिडवा विचारू द्या, तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. माहितीच नसेल तुमच्याकडे, मी खात्याचा मंत्री काय करतोय, नाही म्हणजे मी खुर्चीवर बसतो, असं नसतं चालत ना. प्रत्येक विभागाचं, प्रत्येक भागाचं काय, एखाद्या हॉस्टेलचा प्रश्न असेल, एखादा आणखीन कोणाचा प्रश्न असेल, सामाजिक प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाची तुम्हाला जाण असली पाहिजे. वाचन थोडंसं करावंच लागतं ना. चला, खूप खूप धन्यवाद. संजय शिरसाट यांच्याकडे कुठलाही प्रश्न घेऊन पत्रकार जेव्हा जातात त्याच्याकडे शिरसाट यांच्याकडे उत्तर असतं. मी इथेच थांबतो. आपण पाहता लेट्सअप. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.